देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, साक्षात परब्रह्माने आम्हाला सांगावं. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देवानी सांगावं आणि आम्ही ऐकावं. आमची एवढी भूमिका आहे का? आम्ही ऐकणार का? नाही नाही, आम्ही ऐकणार त्या माणूस कुठला? परब्रह्माने सांगावं, साक्षात भगवंताचा अवतार तुकाराम महाराजांनी सांगावं, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. बाळूमामांनी यावं, अवतार घ्यावा, आमचं कल्याण करावं. पण आमच्या मनामध्ये राहते ती अशंका. ज्या वेळेस अशंका उठली ना, त्यावेळेस पिंडातला एक एक भाग असा उभा राहिला का समजून जा याची दुर्गता झाली, दुरावस्था झाली. त्यावेळेस भगवंताला आठवणं नाही शक्य. तुकाराम महाराजांनी मांडलेली आपली अवस्था आहे. देवाला लाख वाटतं मला घ्यावं, मला पुजावं, पण आपल्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, संशय, दंभ, चिंता, अरे एक एक पिल्लावळ उठली ना. लो लागला खेळाचा, आल्या गेले डायाचा, बालपण नेणता गेले, तारुण्य अवघे वेचले विषयांकडे, वृद्धपणी नाना रोग, भोगणे लागे कर्मभोग. कुठून देव आठवणार, कुठून देव करणार, देव घ्या कोणी. अरे अंतःकरणापासून मालकाने ओरडून सांगावं, अरे बाळूमामांनी सांगावं, देवा या सगळ्या लोकांच्या उद्धारासाठी अवतार घेतलाय रे. पण येथे माणसाच्या मनामध्ये उठली ती आशंका. भगवंताची भक्ती करणारे, भगवंताची पूजा अर्चा करणारे, पण मला मिळेल काय? बघा, साधा सरळ साधा भावार्थ तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये मांडलाय. आपली अवस्था मांडून ठेवली. देव द्यायला आलाय, पण आपली अवस्था काय? देव न लगे. देव पाहिजे काय? नको. देव मला नको का? पिंडामध्ये उभी राहिली ती अशंका, पिंडामध्ये उभा राहिला तो मीपणा, पिंडामध्ये उभी राहिली ती आसक्ती. मला काहीतरी दे, मग मी तुला बघतो, मग मी तुला पुजतो, मग मी तुझ्या दर्शनाला येतो. अरे नवस करतो आपण देवाकडं, बाळूमामांकडे मागतोय, पण देवाला मागताना कसं मागतोय आम्ही? देवा माझं काम होऊ दे रे, मग तुझ्या दारात येतो, मग तुझ्या दर्शनाला येतो, मग पोराबोळांना घेऊन येतो, मग लोटांगण घालतो. देव कसा कृपा करेल? आधी जा, दर्शन घ्या, प्रेमाने नम्रतेने मागा. देव द्यायला आलाय. दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू, जगी दास पाळू, ही त्याची लेकर आहे. तो द्यायलाच आलाय. पण आमच्या मनामधली भूमिका आम्हाला कळली पाहिजे, आमच्या मनामधला भाव आम्हाला कळला पाहिजे, आमच्या मनामधला देव आम्हाला कळला पाहिजे, तर शाश्वत प्राप्ती आहे. शाश्वत सुख म्हणजे काय? परब्रह्माशी विलीन होणं, परब्रह्माला आठवणं, साठवणं, रुजवणं. आम्हाला ते नको. आम्हाला पाहिजे जातीचे. जाती म्हणजे ती जाती नाही. आम्हाला कोण पाहिजे? आम्हासोबत खेळणारे, आमच्या विषयांसोबत लढिवाळ करणारे. ज्याला विचारा, जो जुगार खेळतो, दारू पितो, त्याला इतर सज्जन मंडळी नको आहे. आम्हाला कोणत्या संगतीचे पाहिजेत? आम्हाला आमच्या संगतीचे पाहिजेत. पण परब्रह्माने ही नेमून दिलेली आपली रूपरेषा आहे का आज आपण या मंडपामध्ये, सभा मंडपामध्ये, मामांच्या दारामध्ये बसलोय ना, तर देव देणारच आहे आपल्याला. फक्त उभ्या हाताने त्याच्याकडे मागितलं पाहिजे. आम्ही जर हात बंद करून जर मागत असू ना, तर भगवंत कसा देईल? जन्माला आलो क्या 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 करत. भगवंता सोडव रे, येथून 83,99,999 येऊन सोडून इथपर्यंत आलो. आणि इथे येताना काय मांडलं आम्ही? क्या क्या क्या, बंद मुठींनी आलो. ज्यावेळेस जन्म झाला हातातल्या मुठी बंद होत्या. ज्याच्या वेळेस मुठी सुटायला लागल्या, हा सैरा वैरा पळू लागला. कशाच्या जोरावरती? तर लो लागला खेळाचा, आल्या गेल्या डायाचा. अरे आईनं भात भरवावा, मुलाने लढिवाळ करत तो घास खावा. पण ज्या वेळेस वय वाढलं गेलं ना, विषयांचा संग झाला, आईला म्हणाला, आता मला तुझ्या हातचं गोड नाही, लो लागला खेळाचा, आल्या गेल्या डायाचा. मुलांच्या समवेत, सगळ्यांच्या समवेत तो खेळ खेळायला रुचला. ना वृद्धपणी नाना रोग, भोगणे लागे कर्मभोग. कधी आठवणार देव? संत तुकाराम महाराज आम्हाला गोड विनंती करून सांगतायत,
देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसवणी. देव न लगे साठवणीचे रुधले जागे. ज्या वेळेस माणसावरती परिस्थिती येते ना, त्यावेळेस तो देवाला बोलतो, देव मंडला, देव मंडला. अरे भगवंत कधी म्हणतो का? म्हणतात ती आपली कर्म, केले कर्म त्याची फळ झाले साचे. ज्या ज्या वेळेस कर्माचा भाग उभा राहिला, ज्या ज्या वेळेस पिंडामध्ये आशंका उभी राहिली, ज्या ज्या वेळेस विषयांचं सुख गोड लागलं, त्या त्या वेळेस भगवंताने छडी मारली आहे. मग त्यावेळेस बोलू नको का मला देवा आता हा ताप का, भगवंता मला ताप का. देव मंदला भाव बुडाला काय करू. अरे देव म्हणतो माझा नाही भाव बुडाला, भाव तुझा बुडाला. ज्या ज्या वेळेस माझ्याकडे मागायला येतो ना, त्या त्या वेळेस माझी ओळख न घेताच निघून जातो. कधीतरी आत्मापूरला जा, कधीतरी आत्मापूरला जाऊन बघा. अरे माऊलींनी गोड वर्णन करून ठेवलंय माझ्या मामाचं. कधीतरी ज्ञानेश्वरी उघडा मावशी, कधीतरी जहरात जाऊन ज्ञानेश्वरी उघडा. 9व्यातली 285व्या क्रमांकाची ओवी आहे. ऐसा जो मी समर्थू तो या जगाचा नाथू, गगना ऐसा साक्षी भूतू तोही मीच. पंचभूतांवरती ज्याची सत्ता आहे, सर्व सृष्टीवरती ज्याची सत्ता आहे, पण आम्हाला कळतच नाही भगवंत काय द्यायला आलाय आणि आम्ही काय मागावं. भाव धरुनिया, भाव धरुनिया, भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी. 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 कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी. सुमुखी आपण, सुमुखी आपण, सुमुखी आपण सांगितो श्री विष्णू. सुमुखी आपण, सुमुखी आपण, सुमुखी आपण सांगितो श्री विष्णू. कृपा करी हरितयावरी, कृपा करी हरितयावरी. स्वमुखी आपण, स्वमुखी आपण, स्वमुखी आपण सांगतो श्री विष्णू. स्वमुखी आपण, स्वमुखी आपण, स्वमुखी आपण सांगतो श्री भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी दयावरी. हे भाव धरुनिया वाच ज्ञानेश्वरी. हे कृपा करी हरी, कृपा करी हरी तयावरी. दयावरी. भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. खूप सुंदर प्रसंग आहे. बाबा आळतेकर शास्त्रीय संगीतातले खूप मोठे नाव. अरे मामांनी त्यांचं गाणं ऐकावं, मामांनी मंत्रमुग्ध व्हावं, मामांनी बाळा आळतेकर आहे बाबा आळतेकरांना सांगावं, बाबा गा आम्हाला ऐकायचं आहे. असाच भंडारा उत्सव त्या काळी सुरू होता. मामा साक्षात बाळा आळतेकरांच्या समोर बसलेले. बाळा आळतेकर गायचे, मामा मंत्रमुग्ध व्हायचे. साक्षात अशी वेळ यायची का परब्रह्म आणि तो एकच नाद उठायचा, पांडुरंग हरी वासुदेव हरी. बाबा आळतेकरांना एक दिवशी जाताना मामा म्हणाले, बाबा ऐका
माझी इच्छा आहे उद्यापासून तुम्ही पारायण करावं ज्ञानेश्वरीचं. हो मामा, तुम्ही म्हणाल तसं. बाबा आळतेकरांनी दुसऱ्या दिवशी जावं, घरी स्नान करावं, शुचिर्भूत व्हावं आणि ज्ञानेश्वरी उघडावी, ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात करावी. अरे ज्याच्या मुखात साक्षात सरस्वती आहे, ज्याच्या मुखात साक्षात देव विराजमान आहे, ज्याच्या मुखातून साक्षात गायन केलं जातं आहे, राग गायले जातात, अशाच्या मुखातून मामांनी कल्पना करावी. अरे बाबा आळतेकर, तुझ्या मुखातून ज्ञानेश्वरी ऐकायची हो. सुरुवात झाली ज्ञानेश्वरी वाचायला. एक एक अध्याय परब्रह्माला ऐकावा असा, हेवा वाटावा असं सुंदर सुस्वर गायन, सुस्वर वाचन त्यांच्या मुखातून. एक दिवस असाच उजाडला. बाबा आळतेकर वाचतायत, साक्षात एक नाग, एक सर्प येऊन बाबांच्या समोर फणा काढून उभा आहे, बसलाय, ऐकतोय, डुलतोय. बाबा एकच कळायचं बाबांना का मला वाचायला सांगितलंय ज्ञानेश्वरी, मी माझं पारायण पूर्ण केल्याशिवाय मी काय उठणार नाही. साक्षात परब्रह्माचा शब्द आहे आणि तो मी पाळलाच पाहिजे. असा कित्येक काळ प्रसंग लोटला. तो सर्प यायचा, बाबांच्या पायाजवळ, चरणाजवळ लोटांगण घालायचा. साक्षात जवळ नव्हता जात, पण ते सुस्वर गायन ऐकण्यासाठी तेथेच रेंगाळत राहायचा. ज्या वेळेस ज्ञानेश्वरीचं पारायण पूर्ण व्हायचं, तो सर्प गुप्त व्हायचा. बाबांनी जावं मामांकडे. मामा, असा प्रसंग घडला आयुष्यामध्ये का साक्षात सर्प येऊन हे गायन ऐकतोय, हे ज्ञानेश्वरी ऐकतोय. घाबरतो काय? अरे साक्षात तो मीच आहे, त्या नागाच्या रूपात. मला तुझ्या मुखातून ऐकायचंय ज्ञानेश्वरी, म्हणून हा सगळा मांडलेला घट, हा मांडलेला 8 तास. अरे मला साक्षात तुझ्या मुखातून ती सरस्वतीचं गायन ऐकून घ्यायचंय. ही कृपा करी ज्ञानेश्वरी हरितयावरी. बघा प्रमाण काय, भाव धरोणीय वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. अरे साक्षात मामांनी त्याच्या मुखातून ज्ञानेश्वरी ऐकावी, यापेक्षा मोठं भाग्य ते काय. अरे मामांची कृपा एवढी काय आहे आमच्यावरती, पण आम्हाला कळत नाही हो. आम्ही भगवंताकडे मागताना काय मागतोय, आम्ही भगवंताकडे जाताना, शरण जाताना कशा पद्धतीने जातोय. हे नवीन वर्ष उगवलं, आम्ही मामांकडे काय मागितलं? मामा आम्हाला हे दे, आम्हाला ते दे. मामा आमची वाढावे संतान, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य. वाढावे संतान, गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य. वाढावे संतान, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, धन धान्य. वाढावे संतान, गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य. धन धान्य. वाढावे ते धन, पण मागताना ते धनाबरोबर असाच मागा का साक्षात परब्रह्माला आमच्यात मागण्याचा हेवा वाटला पाहिजे. साक्षात परब्रह्माने आमच्यावर कृपा करी असं आमचं मागणं असलं पाहिजे. माझा लढिवाळ तूच करणे, सर्वांपरी तू माझं सांभाळणे, संकटा माझाही रक्षणे, सर्व करणे तूच स्वामी. तूच माझा बाप माय, तूच माझी देवराय, तूच माझी करसी सोय अनाथनाथा. मागणं असं पाहिजे. भगवंत तर द्यायला चालाय, फक्त आम्ही मागताना असं मागा का साक्षात परब्रह्माने आम्हाला यावं आणि द्यावं का बाबा आजपासून तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आमचं मागणं चुकतंय मुळामध्ये. आम्ही मागताना असं मागतो का पिंडामध्ये आशंका उभी राहते. भगवंताला पूजावंच का, भगवंताला मागावंच का, इथून आमची आशंका सुरू होते. आम्ही भगवंताला सांगतो का, भगवंताला त्या संकटांना सांगतो का आमचा मामा मोठा आहे. आमचा मामा नक्कीच मोठा आहे, पण पिंडामध्ये एक एक आशंकेला थारा देऊ नका. देव दिनाचा दयाळू आहे, मनाचा मवाळू आहे. अरे देवाकडे मागितलंच पाहिजे. का जावं आत्मापूरला, का जावं मंदिरामध्ये? देवाकडे मागण्यासाठी. आज नाही ऐकणार, उद्या नाही ऐकणार, तिथं परवा नाही ऐकणार, पण ज्या दिवशी ऐकेल ना त्या दिवशी जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. बोला बोला बाळू मामाच्या नावानं, चांगले. बोला बोला मुळे महाराजांच्या नावानं, चांगले. बेली माऊलीच्या नावानं, चांगले. कुत्र्याच्या नावानं,
चांगलं अंतरीची घेतो गोडी अंतरीची घेतो गोडी अंतरीची घेतो गोडी अंतरीची घेतो गोडी पाये जोडी भावाची पाये जोडी भावाची अंतरीची घेतो गोडी गोडी अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची पाहे जोडी भावाची अंतरीची घेतो गोडी गोडी अंतरीची घेतो गोडी तुका मन काही न मागू आणि तुका मन काही न मागू आणि तुका मन काही न माग अनिक तुका मन काही न मागो अनिक तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे तुझे पायी पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम नाम तुझे पायी सर्व सुख आहे. बघा ही गर्दी जी जमली आहे ना ही साक्षात त्याच्या भगवंताच्या त्या प्रचितीची उदाहरणं आहेत. हा जो सर्व समाज जमलाय ना त्या भगवंताची आलेली ही प्रचिती आहे. फक्त पुजताना देवाला भजताना एक गोष्ट लक्षात ठेवा. बघा देवाने वाटतंय ना आपल्यावरती कृपा करावी. ऐकताय ना माझं कीर्तन. देवानं वाटतंय ना कृपा करावी. देव पुजावा आणि टाकावा. ऐकताय देव पुजावा आणि टाकावा हे तो प्रशस्त न वाटे जीवा या कारणे मूळ प्रयत्न श्रवणाधी. फक्त देवाला पुजायचं आणि टाकायचं ही परंपरा कुठली? हा मांडलेला अट्टास का? हा खडकी ग्रामस्थांनी मांडलेला कीर्तनाचा अट्टास का? भगवंताच्या त्या नामाचा चिंतन सोहळा का? कारण आपल्याला ओळख व्हावी. देव पुजावा आणि टाकावा. अरे ज्याने त्यांनी चापर मारली हो, ज्याने त्याने आमचा देव आम्हाला झाकून मारला. भगवंताविषयी नाना आशंका आहेत. माझा बाळू मामा माझे देवराय माझ्यावरती कृपा करतील पण तू फक्त अमावस्येलाच गेला तर कृपा करतील असं काय आहे का? अरे माझा देव सदैव 24 तास ज्या वेळेस तुझ्यावरती काही संकट येईल ना तुझ्या पायाच्या टाचखाली मी उभा असेल. हे देवाचं वाक्य आहे. फक्त आम्हाला कळलं पाहिजे आम्ही देवाला हाक मारताना काय मागतोय. काळ वेळ नाम उच्चारिता नाही 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 कोणी पक्ष पायी उदरती काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पायी उतरती काळ वेळ नाम उच्चारिता
उच्चारित नाही दोन्ही पक्ष पायी उदरती. हे काळ वेळ नाम उच्चारित नाही दोन्ही पक्ष पायी हे उतरती. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे हे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा. मुखे म्हणा. साक्षात परब्रह्माने आम्हाला म्हणावं. अरे मामा म्हणजे शिवाचा अवतार म्हणतात. त्या चरित्रामध्ये वर्णन आलंय. बाळूमामांच्या त्या लीलामृतामध्ये वर्णन आलंय. माझ्या मामांनी 15 दिवस जरी आंघोळ केली नाही ना तरी त्यांच्या कपड्यांना कधी वास आला नाही. अरे साक्षात ज्याची आंघोळ रोज पहाटे काशी विश्वेश्वराच्या मंदिरात होते त्याच्या कपड्यांना कसा वास येईल. अरे आम्ही फक्त आशंकेतून जगतोय. देव पुजावा आणि टाकावा एवढंच कळतंय आम्हाला. देव पूजायचा फक्त भावार्थापोटी आणि मग टाकून द्यायचा. असं ना देव पावायचंच नाही रे बाळा. तुला वाटतंय ना देवाला मनात धरावं साठवावं. अरे देव पूजावं विमळ असते. अरे ज्याच्या कोणाच्या मनामध्ये आशंका असेल ना मी मामांना हात लावू का नको लावू. अरे तुझा देव आहे तो तुझ्यावरती कृपा करणार आहे. नक्कीच जा पूजन अर्चन कर. तो देव कृपा करणार आहे. दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जगीदास पाळू. फक्त मामांनी एक सांगितलंय तेवढं लक्षात ठेवा. नीतीने वागायला कमी नाही होतं. उन्मत्ताला मामा शासन करीत. शब्दाखाली अंडरलाईन. उन्मत्तालाच मामा शासन करीत. अरे तुम्ही आम्ही त्याची लेकरं आहेत. परमार्थी ते खाती प्रपंची ते खाती जे होती आणि मग परमार्थी ते काय उपाशी मरती. अरे साक्षात ज्याच्या दरबारामध्ये बसलोय ना तो कृपा करायला आलाच आहे. तो कृपा करणारच आहे. हा शाश्वत भाव हा पिंडामध्ये ठाम भूमिका घेऊन जो जो या कीर्तनामध्ये बसला तो मुक्त झाला. तो फळाला गेला. तो सिद्धीला गेला. बद्ध म्हणजे बांधला आणि मुमुक्ष म्हणजे मोकळा केला. सनकादिक जान परम भक्त सनकादिक जान परम भक्त सनकादिक दान श्रवण भक्त सनकादिक दान. आय श्रवणे कीर्तने झाले ते पावन सनकादिक दान परम भक्त सनकादिक दान परम भक्त. हे श्रवण कीर्तने झाले ते पावन सनकादिक जान परम भक्त. हे सनकादिक जान परम भक्त. फक्त मनामध्ये आशंका ठेवू नका भगवंताविषयी. भगवंत देणार आहे. भगवंत द्यायलाच आलेला आहे. आज आम्ही या मंदिरामध्ये गर्दी करतोय. भंडारा कपाळाला लावतोय. या भंडाऱ्याचं महत्त्व ऐकून जा. जीवन उद्धरून जाईल. बाळ जन्माला येतं. सटवाई येते. 5वीला भविष्य लिहून जाते. हे लिहिलेलं भविष्य बदलण्याची ताकद माझ्या मामांमध्ये. निंद्यते हि तेने वंद्य केले निंद्यते हि तेने वंदे केली निंद्यते तेने वंदे केली निंद्यते तेने. अंगीकार ज्याचा केला नारायणे अंगीकार ज्याचा केला नारायणे अंगीकार ज्याचा केला नारायणे अंगीकार ज्याचा केला नारायणे. हे निंद्यते तेने वंद्य केले निंद्यते तेने वंदे केली निंद्यते तेने वंदे केली वंदे ते तेने वंद्य केले. खूप गोड.
गोड साजेचं प्रमाण आहे. साक्षात सटवाईनी जरी आमचं भविष्य लिहिलं असेल ना, पण ते लिहिण्याचं, ते बदलण्याचं सामर्थ्य माझ्या मामांमध्ये आहे. म्हणून जेव्हा केव्हा जाल ना मंदिरामध्ये, भंडारा लावल्याशिवाय कधी या कोऱ्या कपाळानं बाहेर पडू नका. ब्रह्मदेवे आपल्याकडे लिहिली असतील दृष्टाक्षरे, सद्गुरु चरण संपर्क शिरे, दृष्टाक्षरे ती शुभ होती. साक्षात ब्रह्मदेवानी जरी भविष्य लिहिलं असेल ना, पण ते भविष्य बदलण्याची ताकद माझ्या मामांमध्ये आहे. आणि नाही तर ते बदलत आहे. म्हणून आम्ही आज मामांच्या दारामध्ये साक्षात लोटांगण घालतोय, साक्षात भगवंताला पूजतोय, अर्चतोय. अली कलियुगाचा देव आहे हा. बघा, प्रत्येक गोष्ट बोलताना मी शास्त्राला धरून बोलतोय. का बोलतोय? आमचा देव आम्हाला कळावा. अरे साक्षात माऊलींनी ज्यांचं वर्णन करावं, साक्षात तुकोबरायांनी ज्यांच्या समोर सुस्वर गायन करावं. अरे मामांनी कधीतरी पंढरपूरला जावं, यात्रेला जावं, पंढरपूरची वारी करावी आणि मामांच्या मुखातून शब्द यावे. साक्षात तुकाराम महाराज, नामदेव महाराज माझ्या समोर कीर्तन करतात. अरे हे परब्रह्माला ठाऊक आहे, पण तुम्हा आम्हाला कळत नाही, म्हणून हा मांडलेला अट्टास. बघा, परब्रह्माची भूमिका म्हणजे तो असतची असे सर्व काळ. तो येतही नाही, जातही नाही. बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून येतो कळवळा. परब्रह्माला अवतार का घ्यावा लागतो? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. जेव्हा जेव्हा धर्मावरती ग्लानी येते, तेव्हा तेव्हा माझ्या मामांनी अवतार घेतला. धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षा